येथे भैरी मंदिराचे उद्या प्राणप्रतिष्ठा। मंत्री भरत गोगावले करणार देवाची प्राणप्रतिष्ठापना। अंबर्ले गाव हे रायगड किल्ल्याच्या अगदी हाकेच्या अंतरावर स्थित असून शिवकालीन परंपरा आणि ऐतिहासिक वारसा यासाठी ओळखले जाते। गावातील भैरी देवस्थान हे अनेक वर्षांपासून ग्रामस्थांच्या श्रद्धेचे केंद्र आहे। आता या देवस्थानाच्या नव्या मंदिराचे बांधकाम झाले असून त्यासाठी ग्रामस्थ, मंदिर समिती आणि स्थानिक भक्त एकत्र आले आहेत। या भैरी देवस्थानाच्या परिसरात काताळाचा कोड, वडाचा कोंड आणि आंबर्ले इत्यादी गावांचा समावेश आहे। या सर्व गावातील भक्त एकत्र येऊन या मंदिराच्या ऐतिहासिक सोहळ्यासाठी योगदान देत आहेत। त्यामुळे संपूर्ण परिसरात एकात्मतेचे आणि श्रद्धेचे वातावरण निर्माण झाले आहे। मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना आणि उद्घाटन सोहळ्याच्या आयोजनासाठी गावात विशेष तयारी सुरू असून भजन, कीर्तन, आरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे। या सोहळ्यात परिसरातील शेकडो भाविक सहभागी झाले आहेत। 3 दिवस हा सोहळा पार पडणार आहे। भैरी देवस्थानाचे भूमिपूजन हे केवळ मंदिर निर्मितीपुरते मर्यादित नसून गावातील एकता, श्रद्धा आणि संस्कृतीचे प्रतीक ठरले। पहिल्या दिवशी रविवारी आपण गणेश मंदिर इथून मिरवणुकीने भव्य दिव्य मिरवणूक अशी आंबर्ले गावामध्ये प्रथमच आपल्याला पाहायला मिळेल। अशी सर्व महिला तिन्ही गावच्या आणि हे एकंदरीत टोटल 1200 लोकांची उपस्थिती होती। या कार्यक्रमाचे आयोजन करताना सकाळी अल्पोपहार म्हणजे नाश्त्याची व्यवस्था रघुनाथ उभारे यांनी उभारेवाडीवरती केलेली होती। दुपारी प्रमोद शेठ घोसालकर यांनी जवळपास 1200 लोकांना महाप्रसाद म्हणून दिला होता। त्याच्यानंतर या ठिकाणी मिरवणुकीने मूर्ती मंदिरमध्ये आल्याच्या नंतर रात्री ग्रामस्थांचं भजन आयोजित करण्यात आलं होतं। तसेच काल या ठिकाणी दुपारचं सर्व कार्यक्रम, त्यानंतर संध्याकाळी प्रति इंदुरीकर यांचा कार्यक्रम झाला। आज संध्याकाळी म्हणजे त्याच्या आधी कातलाचा कोंड ग्रामस्थांचा या ठिकाणी हरिपाठ झाला। आज सुद्धा संध्याकाळी 5 वाजता कातलाचा कोंड येथील हरिपाठ, त्याच्यानंतर 7 वाजता अर्पिताताई यांचं कीर्तन चालू होणार आहे। 8 ते 9 वाजेपर्यंत महाप्रसाद आहे। त्याच्यानंतर 10 वाजता भारुडाचा कार्यक्रम होणार आहे। आणि उद्या खास आमचे म्हणजे ह्या मंदिरासाठी ज्यांनी म्हणजे अत्यंत म्हणजे जे काही कमी पडून दिलं नाही असे आमचे मंत्री महोदय भरत शेठ उद्या या ठिकाणी 11 ते 1 वाजेपर्यंत उपस्थित राहणार आहेत सहकुटुंब। आणि त्यांच्या हस्तेच या मूर्त्यांचं प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि कलशारोहण होणार आहे। कलशारोहणचा महत्त्व हे सर्वांपर्यंत पोहोचलं पाहिजे।